आज या मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. मिडवीक भक्तीला, मिडवीक वर्शिपला आम्ही प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की आम्ही सदैव तुझ्या पुढे नम्र, लीन, भक्त आणि बापा परमेश्वर आम्ही आत्म्याने व खरेपणाने तुझी उपासना करीत असावं अशी तुझी इच्छा आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही केवळ मुखाने तुला आमची नम्रता जाहीर करणारे असू नाही, तर बापा खऱ्या अर्थाने आम्ही बापा परमेश्वरा आमचा दीन भाव घेऊन तुझ्या पुढे यावं अशी कृपा, दया, अनुग्रह तू आम्हाला दे. हा जो लॉकडाऊनचा आणि सर्वत्र जो प्रसंग आलेला आहे, त्यामध्ये लोकांना एक देवाचं मार्गदर्शन मिळावं, प्रोत्साहन मिळावं, उत्तेजन मिळावं आणि पुन्हा एकदा त्यांना पुनरुज्जीवित होता यावं, देवाची कृपा, दया, अनुग्रह मिळावा ह्या हेतूने बापा परमेश्वरा ह्या भक्तीचा प्रारंभ आम्ही करीत आहोत. आणि म्हणून बापा परमेश्वरा आज प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करीत आहोत. बापा परमेश्वरा, जी प्रत्येक व्यक्ती ऐकत आहे त्यांना आज त्यांच्या गरजेनुसार बापा तुझी कृपा दे, तुझी दया दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आम्हा प्रत्येकाचं बापा परमेश्वरा स्वास्थ्य राख, आमचं मानसिक स्वास्थ्य, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आमचं शारीरिक स्वास्थ्य तू विशेष प्रकारे बापा परमेश्वरा हे योग्य प्रकारे तू राख बापा, अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे प्रभू, आता आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. ही भक्ती तू आशीर्वादाची कर. मान, महिमा, गौरव देवाला, धन्यता नाना प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय का आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला गीत आपण ऐकणार आहोत आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी हे गीत आपण गात आहोत. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्तराय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्तराय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणार. तो न्यायकाळीही मला नाहीच सोडणार.
हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो मलाही तो देवा समो प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी ख्रिस्तराय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या मिडवीक भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आजचा विषय आहे तुमचे मोल अधिक आहे. तुमचे मोल अधिक आहे आणि प्रतीक आहे मत्तय 10:31. मत्तय 10:31. म्हणून भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्त 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठवत असताना ज्या सूचना त्या 12 प्रेषितांना देत आहे त्यामधीलच हा एक भाग म्हणजे प्रभू त्यांना संरक्षणाचे अभिवचन देत आहे आणि प्रभू स्वतः त्यांना सांगत आहे की माझ्या दृष्टिकोनातून तुमचे मोल पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक आहे, म्हणून भिवू नका. प्रभू येशू ख्रिस्तच सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे आणि त्याच्या इच्छे वाचून एक चिमणी देखील भूमीवर पडत नाही. एवढेच काय, आमच्या डोक्यावरचे केस देखील प्रभूने मोजले आहेत. याचा अर्थ हाच की प्रभूच्या इच्छेशिवाय आमचा एक केस देखील गळून पडू शकत नाही. मग आम्ही भीती ती कशाची बाळगावी? आम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य असले पाहिजे, कारण शिष्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त हे अभिवचन देत आहे. भिवू नका, तुमचे मोल अधिक आहे. सैतान भीती दाखवू शकतो, परंतु आमचा प्रभू आम्हाला सर्व भयापासून दूर ठेवीत असतो. संत पाऊल म्हणतो, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. 2 करीन 1 2 करीन 1 10 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने आजपर्यंत आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले, एवढ्या मोठ्या या कोरोना व्हायरस पासून सोडविले. ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे. हा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे. तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला
यापुढेही सोडवील. प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभूने आम्हाला आजपर्यंत सोडवला आहे, आता सोडवित आहे, येथून पुढे देखील तो आमचा बचाव आणि संरक्षण करणार आहे. तर मग तो आम्हाला म्हणत आहे, भिवू नका, भिवू नका. आम्ही स्वतःच्या मनावर अवलंबून राहायचं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा, हे आम्हाला आज ठरवायचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, तुमचे मोल अधिक आहे. जखर्या काय म्हणत आहे पहा, जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्यांच्या बुबुळाला स्पर्श करील. जखर्या 2:8. जो कोणी देवाच्या ख्रिस्ताच्या शिष्याला स्पर्श करील तो जणू काही ख्रिस्ताच्या डोळ्यांच्या बुबुळाला स्पर्श करील. आणि तिथपर्यंत जाण्याची, पोहोचण्याची कोणाचीही ताकद नाही. आणि म्हणून प्रियांनो, एवढं मोठं महान अभिवचन, संरक्षण प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. पहिलं उदाहरण आम्ही पाहत आहोत, हनोक. उत्पत्ती 5:21-24 या वचनामध्ये देवाला समर्पित असलेला हनोक आम्हाला पाहायला मिळत आहे. हाच त्याच्या नावाचा अर्थ आहे. हनोक देवाला एवढा मोलाचा वाटला की देवाने हनोकाला सदेह स्वर्गात घेतले. हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला. हनोकाला पत्नी होती, मुलगे व मुली होत्या, तरी सुद्धा हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला, देवाच्या सानिध्यात राहिला, देवाच्या पावित्र्यात, देवाच्या आज्ञेत आणि देवाच्या भयात राहिल्याशिवाय कोणालाही देवाच्या सानिध्यात राहता येत नाही. कुटुंब प्रपंच करून देखील एखाद्याला देवाच्या सानिध्यात राहता येते, हे हनोकाने आम्हाला दाखवून दिले आहे. कुटुंबामध्ये देवाला प्राधान्य दिले की देवाच्या सानिध्यात राहणे सहज शक्य होते. पावित्र्य म्हणजे देवासाठी वेगळे होणे. आता आम्ही हे पाहत आहोत की देवाच्या बरोबर चालण्यासाठी, देवाच्या सान्निध्यात राहण्यासाठी आम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. 1 म्हणजे पावित्र्य, 2 म्हणजे देवाच्या आज्ञेत राहणे आणि 3 म्हणजे देवाच्या भयात राहणे. आणि त्यापैकी आता आम्ही पहिली गोष्ट पाहत आहोत, हनोक हा देवाबरोबर का चालू शकला, का देवाच्या सानिध्यात राहू शकला. तर सर्वात पहिली गोष्ट आहे पावित्र्य. आणि पावित्र्य म्हणजे देवासाठी वेगळे होणे, देवाच्या आज्ञेत राहणे म्हणजे देवावर प्रीती करणे, आणि देवाच्या भयामध्ये राहणे म्हणजे देवाच्या भक्तीमध्ये राहणे. आता आम्ही एकेका गोष्टीचं विश्लेषण पाहणार आहोत. पावित्र्य म्हणजे देवासाठी वेगळे होणे. पावित्र्यामधील पहिली गोष्ट ही येते की जगापासून वेगळे होणे म्हणजे पावित्र्य. आणि जग म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची फुशारकी असे
पहिले योहान 2:16 मध्ये प्रेषित योहान सांगत आहे. आणि म्हणून पावित्र्य म्हणजे वेगळे होणे, आणि वेगळे होण्यामधली पहिली गोष्ट आहे जगापासून वेगळे होणे. पावित्र्यामधील दुसरी गोष्ट आहे दैहिकतेपासून वेगळे होणे. आणि दैहिकता म्हणजे देहाची कर्मे. गलती 5 अध्याय 19 ते 21 या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो, देहाची कर्मे तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, छेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रियांनो, पावित्र्य म्हणजे दुसरी गोष्ट दैहिकतेपासून, देहाच्या कर्मापासून, जी देहाची कर्मे गलती 5:19 ते 21 या वचनामध्ये सांगितलेले आहेत त्यापासून वेगळे होणे. आणि तरच आम्हाला देवाबरोबर चालता येईल. आणि जर देवाबरोबर चाललो तरच आम्ही देवाला मोलाचे वाटू. पावित्र्यामधील तिसरी गोष्ट येते शैतानापासून वेगळे होणे. शैतान म्हणजे पतन पावलेला आद्य देवदूत. प्रियांनो, शैतानाच्या सहवासात राहिल्याने आम्हाला ख्रिस्ताच्या विश्वासात टिकून राहता येणार नाही. शैतानाला हाकलून द्या, शैतानाला अडवा, शैतानाला पायाखाली तुडवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अरे शैताना चालता हो, असे त्या शैतानाला धमकवा. दिवसातून 100 वेळेला तुम्हाला असं म्हणावं लागेल, कारण तो दीर्घयुद्धोगी आहे. तो वारंवार संधी मिळाली की आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की ही शैतानाची कारवाई आहे, हा शैतानाचा विचार आहे. त्या प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात त्या शैतानाला हाकलून द्या, त्याला चालता हो म्हणा. प्रियांनो, हे वाक्य तोंडी पाठ करून ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात अरे शैताना चालता हो, धमकवा. ख्रिस्ताने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट येते देवाच्या बरोबर चालण्यामध्ये देवाच्या आज्ञेत राहणे. देवाच्या आज्ञेत राहणे अर्थात देवावर प्रीती करणे. हनोखाने कौटुंबिक जीवन जगत असताना देखील देवावर सर्वोच्च प्रीती केली. देवाला प्राधान्य दिले. परंतु आम्ही पाहतो आदामाने देवापेक्षा हवेवर अधिक प्रीती केली आणि म्हणून आदाम देवाची आज्ञा पाळू शकला नाही. आदामाला सांगितले होते, आदामा, बागेतील, एदेन बागेतील कोणत्याही झाडाचे फळ यथेच खा, परंतु लक्षात ठेव, बागेच्या मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही. ज्या दिवशी ते फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. देवाने आदामाला आज्ञा दिली होती, परंतु एदेनातील त्या सर्पाने म्हणजे शैतानाने आदामाला मोह घातला नाही, हवेला मोह घातला. आणि हवेने आदामाला ते फळ खाऊ घातलं.
आदामाने हवेऐवजी देवाची आज्ञा पाळणं हे अधिक महत्वाचं होतं. देवावर प्रीती करणं हे अधिक महत्वाचं होतं. प्रियानो, ज्या ज्या वेळेला आमचे आप्तजन प्रियजन आम्हाला देवाऐवजी त्यांच्या आज्ञा पाळायला भाग पाडतील किंवा त्यांच्यावर अधिक प्रीती करायला भाग पाडेल, लक्षात घ्या, निर्णयाचा क्षण तोच आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या बापावर, आपल्या आईवर, आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर, आपल्या मुलांवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. सर्वोच्च प्रीती देव आमच्याकडे मागत आहे आणि हे सहज शक्य आहे. प्रियानो, तुम्ही देवावर, ख्रिस्तावर सर्वोच्च प्रीती करा. तो प्रीतीचा देव तुमच्या प्रियजनांची काळजी घेण्यास समर्थ आहे. हा विश्वास बाळगा. तुम्ही त्यांची काळजी कराल आणि म्हणून ते सुखी आणि सुरक्षित राहतील असे अजिबात नाही. त्यांची काळजी घेणारे तुम्ही नाहीत, त्यांची काळजी घेणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून सर्वोच्च प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावर हवी आहे. आणि आदाम तिथेच चुकला, आज्ञाभंग झाला आणि एदेनाला त्याला मुकावं लागलं. त्याच्या कुटुंबात कष्ट, भाराक्रांतपणा आला. त्याच्या कुटुंबात खून, मारामाऱ्या आल्या. द्वेष, हेवा, मत्सर, राग, तट, फुटी, पक्ष हे सगळं त्याच्या कुटुंबात शिरलं कायनाच्या स्वरूपात. आणि प्रियानो, आज प्रभू आम्हाला तेच सांगत आहे, सर्वोच्च प्रीती. जर देवाबरोबर चालायचं आहे, जर देवाला मोलाचं बनायचं आहे, देवासाठी मोलाचं बनायचं आहे, तर देवाच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. देवाच्या आज्ञेत राहणं म्हणजे देवावर प्रीती करणे. ती प्रीती सर्वोच्च प्रीती असली पाहिजे, दुय्यम स्थानावरची प्रीती नाही. देव जर आमच्या जीवनात असला तर तो प्रथम स्थानी, अन्यथा तो कुठेच नाही. आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रभू येशूने म्हटले आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. लूक 10:27. आधी देवावर प्रीती कर आणि मग शेजाऱ्यावर प्रीती कर आणि मग इतरांवर प्रीती कर. इतरांवर प्रीती करण्याचा आत्मा तुझ्याजवळ नाही. प्रीतीचा उगम देव आहे. जेव्हा तू देवावर प्रीती करशील, सर्वोच्च प्रीती करशील, तेव्हा देव तुला प्रीतीचा आत्मा देईल. तेव्हाच तू इतरांवर प्रीती करू शकशील. हे सत्य आज आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. आणि देवाबरोबर चालण्यामधील तिसरा मुद्दा, तो म्हणजे तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे देवाचे भय बाळगणे. देवाचे भय बाळगणे म्हणजे देवाच्या भक्तीमध्ये राहणे होय. प्रियानो, देवाच्या भक्तीमध्ये राहिल्याशिवाय आम्हाला देवाबरोबर चालता येणार नाही, देवाच्या सानिध्यात राहता येणार नाही. ही तिसरी गोष्ट आहे. देवाच्या भक्तीमध्ये राहणे, देवाला नमन करणे, देवाच्या पाया पडणे, देवाची स्तुती आराधना करणे, देवाशिवाय कोणाची उपासना न करणे, देवापुढे आत्म्याने दीन होणे, देवाला अर्पणे आणणे, देवाची प्रार्थना करणे इत्यादी सर्व गोष्टी म्हणजे भक्ती होय. पुन्हा एकदा मी सांगतो, भक्ती म्हणजे देवाला नमन करणे, देवाच्या पाया पडणे, देवाची स्तुती आराधना करणे, देवाशिवाय कोणाची उपासना न करणे, देवापुढे आत्म्याने दीन होणे, देवाला अर्पणे आणणे, देवाची प्रार्थना निरंतर करणे म्हणजे भक्ती होय. आज आत्मपरीक्षण करा प्रियानो. दिवसभरात आम्ही देवाची किती भक्ती करतो? एक फॉर्मॅलिटी म्हणून. काही लोक तर दिवसभर भक्ती करतच नाहीत, फक्त रविवारच्या दिवशी भक्ती करतात.
जमलं तर प्रत्येक रविवारी, अन्यथा महिन्याच्या पहिल्या रविवारी. प्रियानो, देवाची भक्ती केल्याशिवाय आम्हाला देवाबरोबर चालता येणार नाही. देवाबरोबर चालल्याशिवाय आम्ही देवाला मोलाचे बनणार नाही. भक्ती, अधून मधून केलेली जोरदार भक्ती ही अभक्तीपेक्षाही वाईट असते. अधून मधून केलेली जोरदार भक्ती ही अभक्तीपेक्षाही वाईट असते. प्रियानो, भक्ती नित्य नियमाने व निर्धाराने केली पाहिजे. भक्ती नित्य केली पाहिजे, नियमाने केली पाहिजे व निर्धाराने केली पाहिजे. संत पौल म्हणतो, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहण यज्ञ अर्पण करा. ही आध्यात्मिक सेवा आहे. ही खरी भक्ती आहे. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 वचन. प्रभूने म्हटले आहे, देव आत्मा आहे आणि आत्म्या त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. योहान 4:24. आम्हाला भक्ती आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे, कारण देव आत्मा आहे. प्रियानो, आत्म्याने भक्ती करणे म्हणजे देवाचं वचन वाचा, त्याच्यावर मनन करा, देवाचं वचन ऐका. आत्मा म्हणजे देवाचं वचन. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. प्रभू श्री ख्रिस्त योहान 6:63 मध्ये स्पष्ट सांगत आहे. आत्मा आणि जीवन म्हणजे देवाला प्रसन्न करणारं जीवन. दोन मतात लटपटणारं जीवन देव स्वीकारत नाही. जीवन म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे जगणारं जीवन, आणि ह्याला भक्ती म्हटलेलं आहे. परमेश्वर देव मोशेला म्हणत आहे, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. निर्गम 20:1-11 या 4 आज्ञा म्हणजे भक्ती हो. लक्षात घ्या प्रियांनो, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. पवित्र शास्त्रात तसं तर पोटाला सुद्धा दैवत म्हटलेलं आहे, जगाला सुद्धा दैवत म्हटलेलं आहे. मी ज्याला जास्त महत्व देतो तो माझा देव बनतो. काही लोक पैशाला जास्त महत्व देतात, धनाला जास्त महत्व देतात, देव त्यांचा होतो. देव प्रथम स्थानी हवा आहे. जी गोष्ट जीवनात तुमच्या प्रथम स्थानी आहे तो तुमचा देव आहे. काही जणांचं कुटुंबच त्यांचा देव बनलेला आहे, कारण कुटुंबाला त्यांनी देवापेक्षा अधिक प्रथम स्थान दिलेलं आहे. काहींना त्यांची नोकरी, बिझनेस त्यांनी प्रथम स्थान दिलेलं आहे. नव्हे, परमेश्वर देव तो जर देव आहे तर त्याला प्रथम स्थान हवं आहे. आणि म्हणून प्रियानो, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. मूर्ती आपल्या मनात वागवलेल्या मूर्ती, प्रत्यक्ष करीत असलेल्या मूर्ती, जार कर्म, अशुद्धपणा, लोभ, ही सुद्धा मूर्तीपूजा आहे. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 5व्या वचनात संत पौल स्पष्ट सांगत आहे. देवाचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. व्यर्थ घेणे म्हणजे फक्त मुखाने प्रभूजी प्रभूजी म्हणायचं, परंतु त्याच्या आज्ञा पाळायच्या नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुयाचा रट लावायचा, परंतु जीवन परमेश्वराची, ख्रिस्ताची निंदा होईल असं जगायचं, हे चांगलं नाही प्रियानो. हे नाव व्यर्थ घेणं आहे.
शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा. शब्बात जुन्या करारात शनिवार होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा म्हटलं की मी शब्बाताचा धनी आहे, तेव्हा आता शब्बात आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त फक्त एका विशिष्ट दिवसासाठी आम्हाला भक्ती करायची नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती आम्हाला एका विशिष्ट दिवसासाठी करायची नाही. रोज 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 आमचा शब्बात आहे. रोज. कोणी म्हणू नये एक विशिष्ट दिवस. एखाद्या विशिष्ट दिवसामध्ये ख्रिस्ताला बंदिस्त करू नका. रोज. आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस, वर्षाचे 365 दिवस आमच्यासाठी शब्बात आहे. प्रियांनो, ही झाली भक्ती. आणि जेव्हा आम्ही भक्ती करतो, तेव्हा आम्ही देवाचं भय बाळगत असतो. देवाचं भय. आणि देवाचं भय बाळगलं जातं तेव्हा आम्ही देवाबरोबर चालतो. प्रियांनो, लक्षात घ्या, हनोक देवाबरोबर चालला म्हणून हनोक देवाला मोलाचा वाटला. एवढा मोलाचा वाटला, देवाने त्याला स्वर्गात उचलून घेऊन गेला. हनोक देवाला का मोलाचा वाटला? हनोक हा देवाबरोबर चालला म्हणून तो देवाला मोलाचा वाटला. आणि देवाबरोबर चालणे म्हणजे पावित्र्य, देवाच्या आज्ञेत राहणे, देवाच्या भयात राहणे. आव्हान. हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला, कारण हनोक देवाच्या सानिध्यात राहत होता. आणि देवाच्या सानिध्यात राहणे म्हणजेच पावित्र्य, आज्ञापालन, भय हे होय. देवाला एवढे मोलाचे व्हा की प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गातून लवकरात लवकर खाली येणे भाग पडेल व रॅप्चर मध्ये तो तुम्हाला आणि मला वर उचलून घेऊन जाईल. प्रियांनो, देवाला मोलाचे बना. उदाहरण दुसरं मी तुमच्या डोळ्यापुढे ठेवत आहे आणि ते आहे अब्राहम. अब्राहम आम्हाला उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून पाहायला मिळतो. पुढे हनोक देवाबरोबर चालला, तर अब्राहम देवासाठी चालला. आणि म्हणून अब्राहम देवाला फार मोलाचा वाटला. देवाबरोबर चालणे आणि देवासाठी चालणे फरक आहे. या अब्राहमाने काय केलं? आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून देवासाठी चालला. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ज्याला माझा शिष्य व्हायचा आहे त्याने आपला बाप, आई, भाई, भाऊ, बहीण व आपली मुले सर्व काही यांचा द्वेष करावा आणि मला अनुसरावे. त्याने आपल्या स्वतःचाही द्वेष करावा आणि मला अनुसरावे. लूक 14:26-27. अवघड वाटतं ऐकायला, फार अवघड वाटतं, पण प्रभू येशू ख्रिस्त ते जर बोललेलं आहे तर ते फार महत्वाचं आहे. आणि याचा अर्थ हाच की सर्वोच्च स्थानी, प्रथम स्थानी, प्राधान्य स्थानी सर्वांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त हवा आहे. अब्राहमाने तेच केलं. त्याने आपला देश सोडला, आपले नातेवाईक सोडले, आपल्या बापाचे घर सोडले. तेव्हा कुठे त्याला देवासाठी चालता आलं. शिष्यत्वासाठी स्वनाकार आवश्यक आहे. स्वतःचा नाकार करून ख्रिस्ताचा स्वीकार करणे अपेक्षित आहे. स्वतःच्या इच्छांना मारून ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे जगणे आवश्यक आहे. स्वतःच्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ समर्पण करून ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनणे अधोरेखित आहे. स्वतःच्या आत्म्याला पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करणे अत्यावश्यक आहे. स्वतःच्या धनाला देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणणे हे अगत्याचे आहे. स्वतःच्या ज्ञानाला देवापुढे नम्र व लीन करणे हे आग्रहाचे आहे. स्वतःच्या बाळाला स्वतःसाठी
नव्हे तर ख्रिस्तासाठी अर्पण करणे हेच अंतिम ध्येय असले पाहिजे. स्वतःच्या पराक्रमाला ख्रिस्ताची साक्ष म्हणून जाहीर करणे हे आवश्यक आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेला ख्रिस्ताच्या उपासनेसाठी समर्पित करणे ही आध्यात्मिकता आहे. स्वतःच्या कुटुंबाला व घराण्याला देवाच्या सेवेसाठी देऊन टाकणे हे आवश्यक आहे. स्वतःच्या कलागुणांना ख्रिस्ताच्या आराधनेसाठी समर्पित करणे आवश्यक आहे. आणि प्रियांनो, देवासाठी चालणे हे आहे. अब्रामाने हे केलं. देवासाठी चालला. आणि जो कोणी देवासाठी चाले प्रियांनो, तो देवाला मोलाचा होईल आणि देव त्याला अभिवचन देईल, भेऊ नको. तिसरे उदाहरण मी तुमच्या डोळ्यापुढे ठेवत आहे. आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. हनोक देवाबरोबर चालला. अब्राहम देवासाठी चालला, पण प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणून चालला. आणि म्हणून स्वर्गीय पिता आकाशवाणीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. अर्थात हा मला परमप्रिय परम मोलाचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचा पुत्र म्हणून देह धारण केला आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हा सर्वांचे पाप स्वदेहात घेऊन त्या पापाला स्वदेहात दंडाज्ञा दिली आणि सर्व जगाच्या पापांचे प्रायश्चित त्याने वधस्तंभावर आपले निर्दोष व निष्कलंक रक्त सांडून पूर्ण केले आणि सर्व जगाला पाप क्षमा जाहीर केली. आता जो कोणी हे स्वीकारतो की मध पाप्याकरिता येशूने आपले निर्दोष आणि निष्कलंक रक्त सांडले आहे, मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सहन केले आहे, तो मेला पुरलाही गेला, परंतु देवाने त्याला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले आहे. असे जो कोणी मुखाने कबूल करतो, अंतःकरणाने विश्वास ठेवतो, आता इथून पुढे ख्रिस्त येशू हा माझा सर्वस्वाचा प्रभू, मालक, धनी, स्वामी आहे असे जाहीर करतो, त्याचे तारण होते, पापांपासून तारण होते. त्याला पापांपासून तारण प्राप्त होते आणि ती व्यक्तीही देवाचे पुत्र बनते. देवाचे पुत्र देवाला फार मोलाचे आहेत. प्रियांनो, देवाचे पुत्र बना. तुम्ही देवाला मोलाचे बना. आव्हान, देवासाठी मोलाचे बना. म्हणजे तुमच्यावर येणारे प्रत्येक तत्कालिक व हलके संकट मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. देवासाठी मोलाचे बना. म्हणजे तुमच्यावर येणारे प्रत्येक तत्कालिक व हलके संकट मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, मनापासून आभार मानतो, का स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज केवढा मोठा प्रकाश दिलास. आम्ही देवासाठी मोलाचे आहोत. देव काही मनुष्य नाही की जो घडीत म्हणेल तुम्ही मला मोलाचे आणि घडीत तो आम्हाला धिक्कारेल. देव देव आहे. देव बदलत नाही. तो काल, आज, उद्या, सदा, सर्व काळ सारखाच आहे. आम्ही देवाला मोलाचे बनलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्ही देवाला मोलाचे बनले आहोत आणि म्हणून तो म्हणतो, भिवू नका. प्रभू, आज तू आम्हाला हनोकाच्या उदाहरणावरून सांगितलं, देवाबरोबर चाला, तुम्ही देवाला मोलाचे बना. अब्रामाच्या उदाहरणावरून आम्हाला तू सांगितलं की देवासाठी चाला, तुम्ही देवाला मोलाचे व्हाल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या उदाहरणावरून तू आम्हाला सांगितलं, देवाचे पुत्र बनून चाला, तुम्ही देवाला मोलाचे व्हाल. प्रभू, आज सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह.
आम्हाला देवासाठी मोलाचे बनव बापा. आज ध्यास लागू दे, आमचं जीवन परिवर्तन होऊ दे. आमच्या जीवनात आमच्या परमेश्वर देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य मिळू दे. हे बापा परमेश्वरा, तो म्हणतो काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, चिंता काय करत बसला. हे सगळं काही देणारा मी आहे. प्रभू तो विश्वास आज दे आम्हाला, तो विश्वास दे. सहाय्य धन्यता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. देव बापाचा आशीर्वाद मागूया. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना जीने सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालो. देवाची शांती आम्हा सर्व बरोबर असो. आमेन.